पहिला आता आपण होऊया फ्रेश आणि हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. गाईज आता माझी झाली आंघोळ करून आणि मी आता जस्ट आंघोळ करून बाहेर आलो होतो आणि बघितलं ते हे बघा लक्की आणि रोशन ट्यून करतोय इथे ड्रम. हा मागच्या कॉलला ड्रम फाटला होता ड्रम आणि हा बनवतोय आता. आणि ते समोर आहे साहिल. आणि आता आपण ड्रम ट्यून करून डायरेक्ट जाऊया फोटोशूटसाठी. आपल्याला फोटोज काढायचे आहेत आणि नंतर आपण येऊन इथे वाजवणार आहेत. आणि पॅकअप किती आहे रोशन? 2 वाजता रात्री 2चा पॅकअप दिलाय आम्हाला. 4 पर्यंत इथेच असणार. आम्ही 4 पर्यंत इथेच आहेत. आम्हाला घरी जायला होणार आहे सकाळ. आणि राहायचा प्लॅन चालू होता पण कॅरी द्यायची. कॅरी आणले का भाडा म्हणजे कॅरी पण द्यायची आपल्याला. आता आपण डायरेक्ट जाऊया. पहिले आपण चेंज करूया आणि नंतर तुम्हाला भेटतो मी. चलो येईल काय रे भाई कमी आहे. टीव्ही चालू आहे का नाही? ठोकून फक्त टीव्ही चालू आहे का नाही? मला असं चालू सांगू शकतो असं काय नाही. बघ सामान आता पॅकअप करायचा परत यायचा वर. थांबायचा पाठी निघायचा. पार्टी सावराचे ऑर्डर आले का? शंकर 13 बीट्स बोलते भाई. एवढ्यात ते सेटअप कसा केला बाबा का आते आम्हाला बाबा आहे म्हणून सांगू नका. दुसरं कोण असं तुझ्या आईला ती बरोबर होते. हा भाई बरोबर बोलला का? बरोबर बोलला. ओमकार व्हायचा ते ओमकार व्हायचा म्हणून ग्रुप चालतोय. बरोबर ना? अरे भाई ओंकार भाईने एवढी मदत केली ना आम्हाला. कॅरी देतो त्यामुळे भाई हा भाई ओमकार व्हायचा हात आहे म्हणून काय. मी करतोय ना त्यांना राईट. हेमांचे जा पटकन आंघोळ करून घे. जा पटापट फोटोशूटला जायचंय भाऊ. फोटोशूटला जायचं जल्दी जल्दी. चलो चलो चलो. टायगर आंघोळ करून बाहेर आला. टायगर मार ना भर आला भर. मेरे इधर मस्त गाणे आहे. हे बघा इथे डीसी एकच जातली. हेमंतनी लक्कीनी आणि या झोट रोशननी तिघांनी एकच डीसी मारली. काय रागात बघतोय. दिसतात भारी आहे का पण. आता आपण ना आपल्या ग्रुपची अशी एकच डीसी ठेवणार आहेत थोड्याच दिवसात. ते तुम्हाला समजेल. चला पहिले आपण जाऊया फोटोशूटला. आता लेट झालं. चला गाईस चेंज करून झालेलं आहे आमचं. आणि आम्ही आता आलोय सेटअप लावणार तिकडे. बघू सेटअप आपला कसा दिसतो. गाईज आता आपला झालाय पॅकअप आणि वाजले 1:30. पॅकअप पण का झाला कारण मागाशी आले पोलीस आणि त्यांनी एम्प्ली घेऊन गेले ते लोक म्हणून पॅकअप झालं आहे. आणि टाशा फुटलेला आहे आणि पब्लिक अशी येड्यासारखी नाचत होती आणि
व्लॉग बनवायला असा टाइम काय भेटला नाही आम्हाला, कारण ती अशी पैशाशी खेळत होती. नुसते आमच्या अंगावरती नुसते पैसे होते ते तोंडा विंडामध्ये रोशनच्या भाई माझ्या एवढे जास्त पैसे टाकले ना तोंडात नुसतं. माझ्या पण. नाही घेते तरी तेच ना, आम्ही नाही घेते तरी पण माझ्या, रोशनच्या, आदूबाईच्या आणि कीबोर्डवाल्यांच्या अंगावरती एवढे पैसे टाकले तर त्यांनी असे तोंडात, आम्ही पकडत नव्हतो तरी पण ते लोक हे तोंडात पैसे टाकत होते आमच्या. आणि ते करता करता आम्हाला व्लॉग काढायला टाइम भेटलाच नाही. जेवढा भेटला आम्ही शूट केला. आणि आत्ता आपला विषय असा आहे की आपल्या रूमची चावी हरवली आहे आणि आम्ही आता बाहेर बसलोय. रोशनकडे होती चावी, रोशनकडे चावी होती, रोशनने हरवली चावी, रोहित आला लास्टला, आम्ही नाही आलोय. मग रोहित त्याला आपण विचारू, त्याच्याकडे नसेल तर मग गायची रूमची चावी हरवलेली आहे. आम्ही आता बाहेर बसलोय तिघं, सगळ्यांचे बॅग बिग आतमध्ये गाईज चावी कोणाकडेच नाहीये रूमची. रूम झालाय लॉक आणि आम्ही अडकलोय बाहेर. आमचे बॅग्स आतमध्ये आहेत मेन म्हणजे. बघू आता आपण रूम कसा खोलतोय आपला, देखते आम्ही. आणि वाजले 2, रात्रीचे 2 वाजता रूम खोलायला बघतोय आम्ही. हे बघा आता खिडकी, पाण्याची हॉटेल का ए वाय वाय, आदू भाई बहुत सही है आदू भाई. चलो अंदर लगी चावी आहे का उधर. ये चावी नाहीये. रूम उघडलाय गाईज, रूम उघडलाय. हे लॉकच सुटलाय बघा, याला लॉक तोडला आम्ही. रूम मध्ये चावी. गाईज आता मगाशी बघितलं तुम्ही रूम कसा खोलला आपण, आणि रूमची चावी होती आतमध्ये. हे ह्या लोकांनी, झोट लोकांनी रूमची चावी ठेवलेली तिथेच. आणि आत्ता वाजले बघा किती, 2:14 झालेत आत्ता. आणि आत्ता आपण थोडा वेळ बसूया इथे आणि 3-3:30 वाजता आपण जाऊया बाहेर फिरायला माथेरानमध्ये. थोडासा फिरू रात्री, बघू. आपल्याला टीप आली आहे 8,000ची आणि 3,000 रुपये आपल्याला ऑनलाईन आहेत, बाकीचे कॅश आहे. अशी उडवलेत लोकांनी आणि तोंडा बिंडात दिलेत रोशन विषांच्या. तर पायटेवाला माझ्याकडे येतोय, पैसे बंडल घेतोय, तोंडात टाकतोय. हा नाही ठेवत तरी पण पैसे देतो. हा, आपल्या ग्रुपमधला कुठलाच पोरगा तोंडात घेत नव्हता, पण तो जबरदस्ती असा घुसत होता ना तोंडामध्ये. तर काय सांगू, जाऊ दे. बघायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असेल तर दिसला असेल. एवढा पाऊस उडवला माझ्या पैशाचा, खूप माझ्याशी पैसे उडवत बसला, नुसतं पैसे उडवत. आणि मधनं नाही रोटो. हा मध्ये होता रोटोवरती, म्हणून याच्यावरती जास्त फोकस होता, बाकी काय नाही का. आणि असे उडवलेत ना, एवढे उडलेत ना, असा पाऊस बीस पडत होता. ते सगळ्यात जाऊ दे. आत्ता आपण थोड्या वेळात जाऊया बाहेर. आता तुम्हाला लाईव्ह मी भेटतो बाहेर. चलो बाय बाय. आता थोड्या टाइमपास करतो, झोपतो इथं, जरा आराम करतो 5-10 मिनिटं. खूप घाण थकलोय आम्ही आज. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही एवढं थकू, बट पिकअपमध्ये वाजलंय. आम्ही पहिलाच सॉन्ग असं म्हणजे स्लो मध्ये घेतलेला, आम्ही लगेच डायरेक्ट दुसऱ्या याच्यामध्ये उचलला की 2 नंबर उचलला आम्ही आणि सगळे हात भरलेत आमचे. आता काय बोलत टाको. हे बघा गाईज, हे बघा ही बघा, ही टीप आहे. माझ्या तोंडा मिनिट टाकवते पैसे, तुझ्या तोंडात घेतला तू. ही त्याच्या तोंडात टाकलेली नोट आहे काय तुला कसं भाई. ही बघा, ही एवढी टीप आहे. पैसा आणि बाकी सगळे ऑनलाईन आहेत. तर आता आपण पहिलं थोडंसं आराम करूया आणि मग जाऊया बाहेर. तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो बाहेर. चलो बाय 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 बाय. गाईज बघा, एवढे घाण नशीब आहेत ना माझे. हे बघा, याच्याकडे पण पोरगी आहे, यो पण याच्याकडे पण पोरगी आहे, याच्याकडे पण पोरगी आहे. दाखव ना भाई. माझ्याकडे फक्त पोरगी नाही बोलायला. हे बघा, घेतला बघा फोन, घेतला बघा फोन. काय सांगू, एवढे खराब नशीब आहेत ना माझे, काय बोलणार. तर गाईज आता आपण निघालोय बाहेर. आणि फोन दे तेरा, फोन दे. बाहेर आपण निघालोय आत्ता आणि चेंज वगैरे आपण केलंय मागाशीच, कारण पूर्ण घामाने भिजलेला. आणि आत्ता वाजलेत बघा 3:11 झालेत आत्ता. आणि आता आपण आलो सेटअप बघायला आपली मशीन आली आहे की नाही. आणि मग आपल्याला सेटअपवरती आपल्याला नीट सेटअप ठेवायचा आहे तो. आणि आपण नंतर जाऊया थोड्या वेळ फिरायला. इथे सीन असं आहे की कुत्रे भुकतायत बाहेर. आम्ही बाहेर फिरलं म्हणजे कोण माणूस दिसला तर. असं हिल स्टेशनचं इथे पूर्ण अंधार, फुल जंगल आहे भाई, पूर्ण जंगल आहे. मग असे फॉरेस्टवाले पण आले होते आणि
पहिले आता आपण बघूया काय होतंय. आम्हाला वाटत नाही आपण बाहेर फिरणार आहेत. आपण थोडासा आराम करूया आणि मग सकाळी आपण 6 वाजता निघणार आहोत इथून सेटअप घेऊन बदलापूरला जायला. आपण आत्ताच निघणार होतो बट आत्ता निघायला प्रॉब्लेम असा आहे की आता रिक्षा भेटत नाही आणि माथेऱ्यांवरती बाहेरचे व्हेकल्स अलाउड नाही आहेत, असा सीन आहे तिथे. आणि आता हा माझा तिसरा आउटफिट आहे. तीन चार कपडे घेऊन आलो होतो मी असेच टाईमपास घालायला बोललो, राहिलो तर मे बी, आणि शेवटी राहिलोच आम्ही इथे. तर आता आपण पहिले बघूया इकडचा काय सीन आहे. आपण आलो आहे बाहेर इन्स्ट्रुमेंट्सवरती सामान म्हणजे कपडा ठेवायला. लोक मारतील रे. हे बघा इथं आपला इन्स्ट्रुमेंट्स आहेत सगळे. त्याच्यावर फक्त कपडा टाकायचं थोडासा आणि आपण बघू बायचान्स गेलो तर वरती जाऊन येऊ फिरायला थोडंसं, जर कुत्रे नाही भुकले तर. आणि पोलीस पण फिरत आहेत बाहेर, फॉरेस्टवाले पण फिरत आहेत बाहेर. देखते चलो काय होत आहे. आता आपण चाललो आहे वरती माथेऱ्यांच्या साईडला आणि आत्ताच आम्हाला फॉरेस्टवाले भेटले होते. ते बोलले की रात्री बाहेर फिरू नका करून, कारण इथे काय लेपर्ड आहे ना, लेपर्ड आणि असं काहीतरी आहे तिथे दिसले खूप टाईम. आणि बघा आजूबाजूला आमच्या कोणच नाही आहे, कोणच नाही इथे. आणि वाजलेत रात्रीचे 3 वाजलेत आत्ता. आणि आता आपण पहिले जाऊया तिथे वरती. आपल्याला जायचं आता एक फार्म हाऊसवरती आपल्या. आपण जिथे रूम बुक केलं आहे, आपण म्हणजे ज्यांची हळद होती त्यांनी रूम बुक केलं आहे आपल्यासाठी. त्या रूममध्ये आपण डायरेक्ट जावं लागणार आहे आपल्याला इथून, कारण आता फॉरेस्टवाल्याने आम्हाला वॉर्निंग दिली की बाहेर निघू नका करून ह्या टाईमला. आणि इथे कुत्रे पण भुकतात आहेत. आता आपण आलो बॅक साईडला थोडंसं, तिकडे जरा फॉरेस्टवाले आले तेव्हा कुत्रे वित्रे जास्तच भुकायला लागले होते. आणि ते सगळं झाल्यावरती आम्ही परत खाली आलो आहे. आणि आता आपण पहिले जाऊन बघू तिकडे काय. आणि आत्ता एवढ्या अंधारामध्ये आमची हिंमत तर होत नाही जायची, कारण कुठलाही प्राणी दिसू शकतो आपल्याला. आता कुठलाही ॲनिमल येऊ शकतो इथे. त्यापेक्षा आपल्याला सेफ असेल आपण रूमवर जाऊन चुपचाप झोपून घेऊ आणि आपण उद्या सकाळी फिरू. गाईज आम्हाला मगाशी फॉरेस्टवाले बोलले होते तेच झालं. आता इथे आम्हाला आत्ताशी एकच कुत्रा भुकतो इथे. तो पुढे जाऊन अजून भेटतील आपल्याला. आणि आपण आता चुकून वरती पण आलो आहे, सो आपल्याला थोडंसं खाली जावं लागणार आहे. आपला माथेरान स्टेशनपासून थोडंसं मागे आपला विला का फार्म हाऊस ते. आणि आपण रस्त्यावर चालतो आता. बघा कोण नाही इथे. रात्रीचे 3:30 वाजलेत. 17 झाले रे. वही देखते चलो अभी देखते अभी क्या होता है ऊपर जाके. हे बघा 3:22 झाले आत्ता. आणि मी आत्ता आहे माथेरान स्टेशनवरती. हे बघा मागे बोर्ड आहे माथेरानचा. हे बघा माथेरान करून. आणि ते माथेरानची ट्रेन, ही ट्रेन सकाळी 6 वाजता आहे आपल्याला. सो आपल्याला सकाळी 6 वाजता उठून मे बी जर आपल्याला ती ट्रेन भेटली, मागाशी तर नाही भेटली आपल्याला, मागाशी आपण रिक्षा वगैरे करून आलो होतो कारण ती ट्रेन आपली मिस झाली होती. आणि जर बाय चान्स उद्या ट्रेन भेटली आपल्याला तर आपण ट्रेननी जाणार आहोत, नाहीतर आपण जसा मागाशी आलो तसंच आपण परत जाणार आहोत. आणि ही बघा ट्रेन, ही वाली ट्रेन असते, ही ट्रेन सकाळी जाणार आहे. फोटो काढायचे का जाऊन ट्रेनसोबत? हां चलो देखते. तर आता आपण इथून लगेच जाऊया खाली, कारण आधीच फॉरेस्टवाल्यांनी आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे. नाहीतर परत येऊन तर मारेल बिरेल आता आपल्याला, मला तर वाटतंय. आणि असं सीन आहे इथे वरती, विजा पण चमकत आहेत. पावसाचं वातावरण आहे पूर्ण इथे. आत्ता जस्ट मी आठवलं विजा पण चमकत आहेत वरतून. आवाज येत होते मागाशी. आता थोडं शांत आलं म्हणून आम्ही बाहेर निघालो. तर बघू, चला पहिले फोटो तर काढू 1-2 ट्रेनसोबत. चलो हेच गाईज. हे बघा आत्ता आम्हाला इथून ना कोणी काय माहिती कोणतरी दिसतोय. तो माणूस पण नाही वाटत आहे, हलत पण नाही, अचानक मध्ये आला हा. मगाशी मी जेव्हा स्नॅप टाकला ना, स्नॅपमध्ये तो नव्हता आणि तो हलत पण नाहीये. एकच जागा तो हलत का नाहीये पण. चल हे लवडा तो माणूसच आहे ना नक्की? माहित नाही गाडीत खा ना तुला फिरायचं खाली बघ. कुत्रा इतर नाही लवडा माझी खरंच नाही कसले. अरे हलतच नाही. मगाशी मी स्नॅप टाकला क्लिअर दिसत होता, स्नॅपमध्ये काहीच नव्हतं तिकडे. तिथे मग हा आणि तो भाई अजून पण आहे तिथे. अचानक भयानक मध्ये आलाय तो. ते भाई कल्टी मार रे. चलो गाईस पहिले रूम वरती जाऊ. चला उचल पूर्ण उचल त्याला. तत्काल. ए हार्वी आहे का?
हॅपी बर्थडे. अरे तू पण उठ चाल. गाईज अजिबात झोप पूर्ण झाली नाहीये आणि 6 वाजले. आम्ही झोपलो 4 वाजता होतो. आम्ही 4 वाजता 4 पण नाही, मला तर झोपायला 5 वाजले होते आणि 6 वाजता लगेच त्यांनी उठवले. आता आपण जाऊया सेटअप घेऊन डायरेक्ट बदलापूरला. आपल्याला 7च्या आधी बदलापूरला पोहोचायचं आणि घरी जाऊन असं एवढा बेकार झोपणार आहे, डायरेक्ट संध्याकाळी उठणार आहे. आता चलो आपण सेटअप करू. चलो सेटअप थोडं फ्रेश होऊ आणि सेटअप करू. चलो चलो चलो. गाईज आत्ता आपला झालाय प्लॅन चेंज. टायगर, हेमंत आणि साहिल गेलेत पुढे कॅरी घेऊन. ते लोक येणार दुपारून आणि आता आपण झोपतोय परत थोडा वेळ झोपू आणि सकाळी दुकान वगैरे चालू झाल्यावरती दादा आपण जाऊ माथेरान फिरायला. चलो बाय बाय, गुड नाईट. याला मारला ना मगाशी. हे बघ फुल झोपलाय. आपण झोपणार आता. चलो बाय बाय. गाईज आत्ता वाजले 10 आणि मी झोपेत. आता आम्हाला दिला चेकआउटचा टायमिंग त्यांनी 10 वाजता दिलेला. तो आत्ता येऊन सांगून गेलाय की इथून निघून जा करून. आणि आता आपण चेंज निघून जात नाही. जोपर्यंत माझी इच्छा आहे पण मी इकडनं हलणार नाही, कोणच हलणार नाही. चेकआउट घरी. तर आता आपण फ्रेश होऊया आणि जाऊया बाहेर फिरायला. बाहेर आहे थोडासा पावसासारखं वातावरण. असं वाटणार आहे की असं वाटतं की पाऊस पडणार आहे. शर्यती वगैरे कॅन्सल झालेत आणि आता आपण जाऊया. चलो. तर गाईज आता आपण आलोय हॉटेलवरती आणि 10-10:30 वाजले. आता 10 वाजता आम्ही चेकआउट केलं रूममधून. 11 वाजले आणि आपण आता इथून पहिले नाश्ता करूया आणि थोडंसं फिरूया आजूबाजूला आणि मग आपण जाऊया डायरेक्ट घरी. आपल्या सेटअप घेऊन जायचं म्हणून आपण थांबलो आहे. हेमंत वगैरे गेलेत गाडी घेऊन. तर चलो देखते अभी क्या होता है. लाईन एवढी असते काय मशाई जात्रा भरली. टायगर, अरे तुला पण बोललो रे मन. टकल्या आता बघ ना रागवला का टाकल्या रागवला. कसं बसलं रे 2 गाड्यांना. बसवला बाई. गाईज निघालोय माथेरानवर ना. सिरीज आम्हाला करतोय. चलो निघाले आपण माथेरान. थोड्या वेळात भेटतोय तुम्हाला. तर गाईज फायनली आपण निघालोय माथेरानवरून. असा एक सुंदरसा व्ह्यू घेत. हा बघा व्ह्यू. आता आपण उतरतोय माथेरानवरून आणि सगळं झालेलं आहे. वाजून सगळं झालं आहे. आपलं झालं आहे पॅकअप आणि आता आपल्याला आहे थोड्या वेळात कॉल. आता 2 वाजले. 3 वाजता आपल्याला कॉल आहे. दुसरा कॉल आला आहे. म्हणजे ग्रुपमध्ये जायचं आहे वाजवायला. रोशन आणि मला वाटतं असं मला. आणि नंतर उद्याची पण डेट आली आहे बट ती आपल्या ग्रुपची नाही आहे. सो ब्लॉग अपलोड होईल नाही होईल काय माहिती नाही, सांगू नाही शकत. ते बघू आपण नंतर. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग मी आता इथे सेंड करतो. चलो. आणि आपल्यासोबत आहे आता टायगर. हा का टायगर एकदम असं रागामध्ये गाडी चालवत आहे. काय माहिती त्याला काय आलं आहे. टायगरचा मूड खराब आहे. तर रात्री झोपलो नाही आम्ही नीट. झोपलोच नाही आम्ही रात्री फिरायच्या नादामध्ये झोपलो नाही आणि फिरायला पण नीट भेटलं नाही आम्हाला. आपण येऊ नेक्स्ट टाईम कधीतरी जेव्हा ऑर्डर वगैरे नसेल तेव्हा आपण येऊ फिरायलाच फक्त सगळी पोरं. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड बाय.